आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंची। हिंदी विरोधात आता दोन्ही ठाकरे मैदानात उतरलेत। एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंसंदर्भात महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली आहे। 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत। गिरगावमध्ये मनसेचा मोर्चा आहे आणि या मोर्चात मराठी माणूस आणि सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं। दरम्यान राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून मोर्चात येण्याचं आवाहन केलं। तेव्हा राऊत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मोर्चा 5 तारखेला काढावा असं यावेळेला बोलणं झालं। आणि संजय राऊतांनी एक्सपोस्टवरती 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होऊ असं जाहीर केलं। त्यामुळे आता 5 जुलैच्या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का हे मात्र पाहावं लागेल। तर राज ठाकरे यांच्याशी फोनवरून झालेली चर्चा आणि यावरतीच संजय राऊत आणि संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्यांशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होतंय, हे आक्रमण मराठी माणसांनी एकत्रितरित्या परतवून लावणं गरजेचं आहे। या भूमिकेतनं सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, वारीचं सगळं कव्हरेज होत असतं, मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते, तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही। आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तर सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाही आहे, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचे आहे, त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे तर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती, मात्र आता या दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार अशा बातम्या येतात। यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रकाश महाजन आहे। चर्चा होती ठाकरे बंधू एकत्र येतील, कशी येतील माहित नव्हतं, पण ही सुरुवात आहे एकत्र मोर्चाची। नक्कीच मराठी माणसासाठी ही सुरुवात आहे असं समजायला हरकत नाही। मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसाचे हक्क, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं। तुम्ही अनेकदा बोलून दाखवलं की हे महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। दोन्ही बंधू एकत्र आले तर मराठी माणसाला, म्हणजे ज्या मुद्द्यावरून आले, हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्र आले, मराठी माणसासाठी एकत्र येणं कितपत म्हणजे फायद्याचं राहील? मी एक सामान्य मराठी माणूस आहे, राज ठाकरेचा एक सामान्य प्रवक्ता आहे, पण नियतीनं जर ठरवलं असेल त्याला कोणी रोखू शकणार नाही। महाराष्ट्रात बऱ्याच जणाला आज बर्नालची गरज पडेल, कारण मराठी भाषेसाठी हिंदीच्या सक्तीविरुद्ध हे एकत्र येणं मला वाटतं हे अत्यंत स्वागतार्ह आहे। कोणत्याही गोष्टीला पूर्ण होण्यासाठी एक सुरुवात लागतं, पहिला टप्पा लागतो। मोर्चाचं निमित्त आहे, पण एकत्र येण्याची ही पहिली पायरी आपण समजायला पाहिजे। मी राजकीय म्हणतच नाही, पण ही महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर, मराठी भाषेसाठी म्हणून एकत्र येणारी पहिली पायरी आहे आणि हे निश्चितच मराठी मनाला सुखवणारी गोष्ट। ही चर्चा सुरू होती ठाकरे ब्रँड संपवण्याची, या सगळ्या लोकांना ही चपराक आहे? बिलकुल चपराक। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा कोण असं राजकीय परिपक्व नेता करतो?
कित्येक ब्रँड आले गेले पण ठाकरे ब्रँड तिथंच आहे. तू कुठं जाऊ शकत नाही. राज ठाकरे प्रत्यक्ष मैदानात आहेत ना, आणि आज तो समोरून प्रतिसाद आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र ज्या सभा शिवसेनेत महाराष्ट्राने पाहिलंय ते स्वप्न पाहण्यात काही हरकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. तर ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्र चालवणार. ठाकरे बंधू एकत्रीकरण महत्वाचे, बाकी महाविकास आघाडीबाबत पुन्हा बघू, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. पाहूयात. ते बोगस आहे दोघं. ते दोघंही ते बोगस आहे. शहाजी बाबू फक्त हे हवा हे आणि दुसरे असे ते बोगस आहे. याला खूप उत्तर तर येऊ देणार. मला एक सांगा, ज्या पद्धतीनं दोन ठाकरे एकत्र येणार आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळेच एकत्र येणार आहेत का? महाविकास आघाडी एकत्र? नाही, आम्ही आमच्या दोन भावांचं त्या ठिकाणी सांगू शकतो की दोन भाऊ एकत्र येणार अशी आमच्याकडे प्रक्रिया सुरू झाल्यासारखं वाटतं. आता ते खरं 5 तारखेला आणि बाकी नंतर जे काही होईल ते दोन भावांनाच माहित आहे. परंतु ठाकरे येते, दोन्ही ठाकरे असल्यामुळे त्या ठिकाणी प्रबोधनकरांचे नातू माननीय शिवसेना प्रमुखांचे पुतणे आणि चिरंजीव हेच आता महाराष्ट्र चालवतील, बाकी कोण नाही असं आम्हाला वाटतं.